नमस्कार. सध्या मी भोसे जिल्हा परिषद गटातील उमेदवार दिनकर पाटील यांच्या सोबत आहे आणि त्यांच्यावर जो आरोप झालेला आहे की एका दलित समाजाच्या व्यक्तीची जमीन त्यांनी घेतलेली आहे, अशा स्वरूपाचा आरोप अन्यायग्रस्त करून त्यांनी ती जमीन घेतलेली आहे, अशा पद्धतीचा आरोप झाला. नेमका आरोपाचा खुलासा काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या अनुषंगानं बोलका कट्टाच्या वतीनं मी आज दिनकर पाटलांच्या बरोबर पोहोचलेलो आहे. नेमकी ही आपण पाहिलेली व्हिडिओ क्लिप असेलच. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल. नेमका या व्हिडिओचं उत्तर काय आहे आणि यातली वास्तवता नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज भोसे जिल्हा परिषद गटातले जिल्हा परिषदेचे उमेदवार दिनकर पाटील यांच्यासोबत आहे. पाटील साहेब नमस्कार. काय सांगाल की विरोधकांनी जो आरोप केला होता आणि त्या संदर्भात जी आपल्यावर टीका आहे किंवा जो आरोप आहे त्याला प्रत्युत्तर आपण काय द्याल? नेमकी यातली वास्तवता काय आहे? यातील वास्तवता अशी आहे, विरशन ढोबळे हा सोनेगावचा रहिवासी असून त्याला 3 भाऊ आहेत. त्यापैकी मोठे 2 भाऊ मुंबईला असतात. लहान भाऊ विरशन ढोबळे हा गावी असतो. त्याची मातोश्री वृद्ध आहे, 90-95 वयाची. त्याचे वडील माजी सैनिक असल्याने मातोश्रीला पेन्शन आहे. पण विरशन हा थोडासा भोळा भाबडा आहे आणि त्या भोळ्या भाबड्याची गैरफायदा त्याचा भाचा निलेश सर्वदे, जो काल स्टेजवरती त्याचा भाचा आणि तो हे दोन्ही बोलले, आणि त्याच्या भाचा हा व्यसनी असल्यानं त्याच्या आजीचं वर्धापकाळ असल्यामुळं त्याची बायको लग्न होऊन सुद्धा जवळ नसल्यामुळं विरशनची त्याच्या आईला आणि विरशनला जेवण घालण्यासाठी त्याचा भाचा इथंच रहिवाशी झालेला आहे. आणि भाचा हा पूर्ण व्यसनाधीन असल्यामुळं 1.5 वर्षापूर्वी त्याच्या भाच्यानं विरशनच्या नावावर असलेली 2 एकर जमीन गावातीलच एक इसम सतीश उर्फ जगन्नाथ पांडुरंग यादव यांच्या किराणा मालाचं दुकान आहे, त्या दुकानातून 1000, 4000, 5000, 10000 अशी थोडी थोडी रक्कम काही कर्जबाजारी झालेल्या फायनान्स कंपन्यांचे हप्ते भागवण्यासाठी, काही दारूसाठी, काही कुटुंबासाठी अशा पद्धतीची रक्कम थोडी थोडी उचलून विरशनच्या नावावर असलेली जी जमीन होती 2 एकर, ती माझ्या बहिणीच्या जमिनीच्या शेजारी होती. बांधाला बांध होता आणि ते माझ्या गाडावर गोष्ट पडली की विरशनच्या नावावर असलेली 2 एकर जमीन त्याचा भाचा निलेश हा गावातीलच जगन्नाथ पांडुरंग पाटील यांना विकत आहे. आणि अशी बातमी कळल्यानंतर मग मी थोडीशी हालचाल केली, माहिती घेतली, तर 2 एकर जमीन 21 लाखाला खरेदी करत आहेत. मग थोडंसं मला ते एखाद्याची फसवणूक होते असं लक्षात आल्यानंतर मग मी त्यामध्ये दलित समाजातील काही सुभाष ढोबळे असतील, मनोहर ढोबळे असतील, या सगळ्यांना बोलवून ही बातमी सांगितली. आणि खरेदी दिवशी त्यांनी स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरलेली होती, ही गोष्ट खरी आहे. आणि 21 लाखातच जमीन खरेदी हडप करत असल्यामुळं मी त्यांना त्या दिवशीचा व्यवहार तिथून विरशन ढोबळेला बाजूला घेतलं, त्याच्या आईला तिथं नेलं, मी मिरजेत या दलित समाजातील लोकांना लावून दिलं आणि त्या दिवशीचा व्यवहार थांबवला. त्यानंतर विरशन ढोबळेला त्याचे भाऊ मुंबईला असतात, मोठा भाऊ त्याच्या ताब्यात देऊन टाकला. 4 महिने 6 महिने त्याला मुंबईलाच ठेवला आणि त्यानंतर ती जमीन मी आमच्या मंडळींच्या नावानं सोनी विकास सोसायटी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज घेऊन ती जमीन मी 32 लाख रुपयाला खरेदी केलेली आहे. आता 21 लाख आणि 32 लाख म्हणजे 11 लाख रुपये, बरं 21 लाखाचा पण कागद झालेला आहे, त्याची पुरावे आहेत, स्टॅम्प ड्युटी, आणि मी 32 लाखाचा स्टॅम्प ड्युटीचा कागद आहे, त्याच्या अकाउंटवरती सगळे 32 लाख जमा आहेत. त्यापैकी 17 लाख रुपये खर्च झालेले आहेत. तो खर्च सुद्धा त्याच्याच अकाउंटवरून तो RTGS न केलेला असल्यामुळं सगळे ऑन पेपर सगळे हे आहेत. त्यापैकी पूर्वी ज्यांच्याकडून त्यांनी जमीन खरेदीसाठी पैसे घेतलेले होते त्यांचे 6 लाख रुपये त्यांच्या खात्यावरती RTGS केलेले आहेत. मोठ्या भावाला 5 लाख रुपये RTGS केलेले आहेत. आणि जो निलेश सर्वदे त्याचा भाचा आहे त्याच्या देणी भागवण्यासाठी ते सुद्धा ऑनलाईन पेमेंट सगळं केलेलं आहे. असं एकूण त्यातलं 17 लाख रुपये खर्च होऊन 15 लाख रुपयाची बचतची एफडी त्या विरशन ढोबळेंच्या नावावरती आहे. यात कुठलाही गैरकारभार, फसवणूक वगैरे काहीही नाही. आणि तसं काय असतं तर ज्या आमचे विरोधक पंचायत समितीचे उमेदवार आहेत भाजपच्या चिन्हावरती, त्यांना स्टेजवरती नेऊन खाडेभाऊंच्याकडे मागणी केली, हा अन्याय दूर करा.
अहो तुम्ही इतके भोळ्यापणानं वागताय की अखंड सोनी गावातल्या लहान मुलाला सुद्धा हा व्यवहार कसा झाला, काय झाला, कुणी त्या भोळ्याचा गैरफायदा घेत होतं, हे सगळं गावाला, त्या बौद्ध वस्तीतल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि त्या इस्माला 21 लाखाच्या ऐवजी मी 11 लाख रुपये वाढवून दिलेले आहेत आणि त्याची किमान मी त्या असल्यामुळं 15 लाख रुपये तर ते शाबूत राहिलेले आहेत. अन्यथा तो व्यसनी भाचा ते 15 लाख रुपयाची सुद्धा वाट लावणार होता आणि त्यामध्ये सुद्धा मला खूप त्रास झाला ते 15 लाख संरक्षित करण्यासाठी. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला स्वतःचा पराभव, तुम्हाला स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचं काही सांगता येत नाही. केवळ आरोप करणे, सातत्यानं आरोप करणे, त्यामुळंच आपली राजकीय प्रवास स्वतःसाठी जे आपण स्वतःच्या निवडणुकीसाठी स्वतःसाठी दिसतोय, तो या निवडणुकीत तुम्हाला तुमची पातळी, तुमचं आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल लागणार आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि तो पराभव स्वतःचा, जिल्हा परिषदच्या त्यांच्या उमेदवाराचा पराभव दिसू लागल्यामुळं त्यांच्या हातात आता बदनामी करण्याशिवाय दुसरं हातात पर्याय राहिला नाही. त्यामुळं माझ्या आयुष्यात त्यांची प्रकरणं काढणं, ते जे आरोप करतात त्याच पद्धतीची त्यांची प्रकरणं उकरून काढणं आणि त्या लेवलनं खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं, हे मला माझ्या संस्कारात, माझ्या विचारात हे कधी जमलं नाही. मग मी विचार करतो, मग आम्ही गाव जे आम्हाला निवडून देते गेल्या 25 वर्षात, मग आमची क्वालिटी त्यांची क्वालिटी गावाला माहिती आहे आणि त्यांच्यासारखं जर त्यांची घाणी आम्ही हातात घेऊन फिरायला लागलो तर गाव उद्या म्हणाल त्यांच्यात आणि ह्यांच्यात काही फरक नाही. म्हणून आम्ही अशा पद्धतीचे विरोधकांचे कुठलेही आरोप, त्यांच्या घाणी अशा, म्हणजे शेवटी घाण असते, ती घाण हातात फिरवायला लागते. ती घाण आमचे हात घाण करत नाही आम्ही कधी, त्यांची घाण त्यांना लखलाप. कारण शेवटी ज्याचं त्याचं कर्म, त्या कर्माप्रमाणे त्याला फळ मिळत असतं. त्यामुळे आम्ही दुसऱ्याची घाणी हुडकत फिरत नाही, हुंगत फिरत नाही. त्यामुळे त्यांच्या पराभव दिसत असल्यामुळं हे अशा अपप्रचार जनतेला, सोनी गावातल्या जनतेला संपूर्ण इतिहास माझ्या जन्मापासून आणि त्यांच्या जन्मापासून सगळ्या गावाला माहिती आहे. त्यांना त्यांच्या सख्खे चुलत भाऊ चुलते त्यांनी किती त्यांना खड्डा काढून डबऱ्यात घातले हे सगळ्या गावाला माहिती आहे. ती काही मला काढायची वेळ नाही, पण मी एक थोडक्यात एका वाक्यात सांगितलं. पण या ठिकाणी मी एवढंच सांगतो की 11 गावातल्या जनतेला हा इतिहास माहीत नसतो. म्हणून सोनी गावाच्या जनतेसाठी हा व्हिडिओ उत्तर नाही, तिथे द्यायची पण गरज नाही मला. परंतु इतर राहिलेल्या भोशी जिल्हा परिषद गटातील गावांना की असल्या अफवा वगैरे हा विश्वास ठेवू नका. आणि एवढं 1.5 वर्षानंतर ते काढण्यापेक्षा तुम्हाला ही गोष्ट माहिती होती, त्याच वेळी पोलीस स्टेशन, त्याच्यावरती तक्रारी, तुम्ही आंदोलन काय तुमची दखल घेतली नव्हतं. सत्ता भाजपचीच आहे, पोलीस स्टेशन, तहसीलदार सगळीकडे. आणि मग तुम्ही ते सत्ताधारी भाजपच्या आमदारांच्या नेतृत्वाखाली काम करताय. आणि मग तुम्ही 1.5 वर्ष का ग बसला? निवडणुकीच्या तोंडावर फक्त व्हिडिओ बनवले. म्हणजे ही तुमची पराभव दिसत असल्यामुळेची ही एक, म्हणजे शेवटचा एक प्रयत्न म्हणतो अंगावर शितोडे उडवण्याचा. आणि जनता दुधकुळी राहिलेली नाही. त्यामुळे जनतेनं अफवा ठेवू नये. शेवटी उद्या मतदान आहे, फैसला होणार आहे. आणि भविष्यात सुद्धा मी गाव सोडून जाणार नाही, आरोप केलेले गाव सोडून जाणार नाहीत. दूध का दूध पाणी, पुढे भविष्यात निवडणूक आहेत. मी जनतेच्या दारात कुठल्याही निवडणुकीत जात असतो. त्यामुळं असल्या अफवेवर जनतेनं विश्वास ठेवू नये. मतदारांनी त्याची सत्यता पडताळावी, एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. नक्कीच. आता आपण बोललो आहोत दिनकर पाटील यांच्याबरोबर आणि त्यांच्यावर जो आरोप झालेला आहे त्या आरोपाचं नेमकं निष्करण आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की कशा पद्धतीनं तो घटनाक्रम झाला. आणि त्या घटनाक्रमात आपल्याला जाणून येते की त्यांनी केलेला 32 लाखाचा व्यवहार, यामध्ये 15 लाखाची एफडी आहे आणि 15 लाखाचे इतर ज्या अमाऊंट्स आहेत त्या ज्या पद्धतीनं, म्हणजे फोनपे असेल, गुगल पे असेल आणि अकाउंट पेमेंट वरून असेल, आरटीजीएस असतील, ह्या सगळ्याचे डिटेल्स त्यांच्याकडे आहेत. त्यामुळं सामान्य जनतेची जी फसवणूक आता होतीये, म्हणजे आपण ज्याला म्हणतो निवडणूक आली की त्यामध्ये आरोप आले, प्रत्यारोप आले, परंतु जनतेनं तराजू हा समोर ठेवला पाहिजे. ज्यामुळे एकीकडे आरोप झाला तर त्याचं नेमकं निराकरण काय आहे ही दुसरी बाजू पण समजून घेतली पाहिजे. या अनुषंगानं मी आज दिनकर पाटील यांच्या बरोबर हा प्रश्न विचारण्यासाठी आपल्या माध्यमातून बोलका गट्टाच्या माध्यमातून आलेला आहे. या उद्या जे मतदान आहे त्या मतदानासाठी आपण भरभरून बाहेर पडलं पाहिजे. मतदान आपला हक्क आहे, तो आपण निभावलाच पाहिजे. परंतु हक्क निभावत असताना योग्य उमेदवार जो आपल्याला वाटतोय तो आपण निवडून दिला गेला पाहिजे, जो आपल्या विकासाचं भाष्य करेल आणि जो आपल्यावर अन्याय करणार नाही. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आपण योग्य तो निर्णय घाल ही अपेक्षा, आणि आत्ता दिनकर पाटलांकडून जो खुलासा आपल्याला अपेक्षित होतो तो आपल्याला मिळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बोलका गट्टा युट्यूब चॅनलवर थांबतो. धन्यवाद.